नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या परिवारात तुमच्यासाठी आज एक खूप आनंदाचा दिवस स्वामींनी काढला आहे. तो दिवस असा आहे की तुमच्या भविष्याच्या इच्छा आणि आशा सर्व काही लवकरच पूर्ण होत आहे. देवाचे अस्तित्व तुमच्या आयुष्यात येत आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वादित करणार आहे ते व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचं स्थान आहे या चिन्हाकडे तू दुर्लक्ष करू नकोस. देव म्हणतो, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सांत्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमचा देवावर विश्वास असल्यास स्वामी आई माझ्याकडे लक्ष दे अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत, पण तू पुन्हा त्या चुका करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. तू आता त्या चिंतेतून मुक्त हो. ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि जीवनामध्ये नवीन काहीतरी करण्याची संधी मी देत आहे. ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो त्यांच्यावर मी नेहमीच प्रेम करतो आणि त्यांना प्रत्येक वेळी 10 पटीने मी आशीर्वाद देत राहतो. तुम्हीही सहमत असाल तर आताच आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. देव म्हणतो, तुम्ही ते म्हणत होतात की मी ते करणार नाही. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. ज्यांनी तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला त्यांना तू रोखू नकोस. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मी देत आहे. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही तुझ्याकडून काढू घेऊ शकत नाही किंवा ते नष्टही करू शकत नाही. तू विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भरून टाकणार आहे. देव आज तुम्हाला सांगत आहेत की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्यांच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधीही वाया जाऊ देणार नाही, कारण देवाने तुमच्यावरती खूप प्रेम केले आहे. खूप लवकर तुम्हाला जे हवे आहे ते सर्व काही तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. तुमचे स्वप्न आता साकार होणार आहेत. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे दाखवत आहे की जे तुमच्या कल्पनेच्या बाहेर आहेत आणि असे चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहेत की ज्याची तुम्ही कधीच अपेक्षाही केली नव्हती. देव म्हणतो, ज्याला योग्य गोष्ट माहीत आहे तरीही ती करण्यास तो यशस्वी ठरत असेल तर तो त्याचा दोष नाही तर त्याच्या नशिबाचा दोष आहे. विश्वास ठेवा. संधी तुमच्या दारावर आलेली आहे. तुमची आर्थिक स्थिती आता बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आणि तो प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ आई तू माझे रक्षण कर, मला चमत्कार दाखव अशी कमेंट करा. देव आज तुम्हाला म्हणत आहे की मला माहिती आहे तुम्ही खूप थकलेले आहात, खूप तणावग्रस्त आहात, परंतु घाबरू नका. मी तुमच्या पाठीशी उभा आहे. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवले आहेत. मी तुमची आई आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे की हे वर्ष शेवटीपर्यंत तुम्हाला खूप चांगली संधी येणार आहे. तुमची स्वप्न ही आजच सत्यात उतरतील. त्यामुळे देवाला धन्यवाद द्या, कारण या देवाने या जगावर अशी प्रेमती आणि असे प्रेम केले आहे जे कोणीही तुमच्यावर करणार नाही आणि त्याचा नाश कधीच होणार नाही. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते, पण जेव्हा ते अस्वस्थ असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जो कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा बलवान तुम्ही स्वतः आहात, कारण त्यांची चिंता दूर करण्याचे सामर्थ्य स्वामींनी तुम्हाला दिले आहे. देव आज तुम्हाला म्हणत आहे, मला माहिती आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही अडचणी आहेत. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य तुझ्याबद्दल महत्त्वाचे आहे. तुझी आर्थिक परिस्थिती
मुलांचं करिअर याबद्दल तू खांद्यावरती ओझं घेऊन फिरत आहेस, परंतु बाळा चिंता करू नकोस. तू एकटा नाहीस. माझ्यावर विश्वास ठेव. ते सर्व काही मी सुखाने करणार आहे. त्यासाठी तुला मी अशी साधने देणार आहेत ज्यामुळे तुझे नशीब नक्कीच बदलून जाईल आणि तुझ्या मुलांबद्दल तुझ्या परिवाराची जी स्वप्न आहेत ती मी आजच पूर्ण करत आहे. जर तुम्ही सहमत असाल तर होय देवा, मी सहमत आहे. तुम्ही मला साथ द्या अशी कमेंट करा. आणि पहा, मी तुम्हाला इतकं आश्चर्यचकित करणार आहे की जे तुमच्या डोक्याच्या आणि विच्चेच्या बाहेर आहे. देव म्हणतो, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही सतत हाक देत राहा. मी तुमच्यासाठी 100 पावले तुमच्याकडे धावून येईल. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व काही मिळेल. ज्याच्यावर विश्वास ठेवा. बाळा, मी तुमच्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. त्यामुळे तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. स्वामींचा तुमच्या जीवनात आशीर्वाद येणार आहे. देवी वेळ तुमच्यासाठी आजच चालू होणार आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही म्हणून कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी एक दिवस हा आजचा असेल. ती गोष्ट तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती लवकरच घडणार आहे. जो व्यक्ती हा संदेश शेवटपर्यंत वाचेल त्यांच्या सर्व इच्छा आजच पूर्ण होतील. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूपच लवकर आणि योग्य आहे. ती स्वीकार करण्यासाठी तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्तीच्या प्रेमाबद्दल स्वामींकडे विचारा. ते तुम्हाला आजच ते देण्यासाठी तयार आहेत. देव म्हणतो, मी तुझे जीवन